आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो झियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंदांनी आपणाला भगवान नित्यानंद त्यांचे संदेश उपदेश आपल्याला काल सांगितले आणि त्यामध्ये 3 मुख्य घटक त्यांनी सांगितलेले आहेत की शुद्ध मन, शुद्ध भाव आणि देवावर श्रद्धा. हे तीनच उपदेश त्यांनी केले की ज्यामध्ये पूर्ण वेदांचा सार येतो. आणि बाबा मुक्तानंदांनी सांगितलंय की त्यांना त्यांची उपस्थिती इतकी ऊर्जावान होती की त्यांना वेगळं बोलायची आवश्यकताच नव्हती पडत. तरीसुद्धा भक्त किंवा साधक त्यांना त्यांच्या इच्छेखातर ते मध्ये मध्ये काही शब्द उच्चारण करायचे आणि त्या सर्वच त्यांच्या काही वाक्यांचा सार ह्या 3 शब्दामध्ये येतो की शुद्ध मन, शुद्ध भाव आणि श्रद्धा. हे तीन उपदेश त्यांनी मुख्य दिलेत आणि ह्या 3 उपदेशांचं जर पालन केलं तर आपण जे जीवनातलं खरं सुख आपण अनुभवू शकतो आणि गुरुकृपा प्राप्त करू शकतो. जर आपणाला खरं सुख हवं असेल तर शुद्ध मन, शुद्ध भाव आणि देवावर श्रद्धा ह्या 3 गोष्टींचा आपल्या अंगी बाणवल्या पाहिजेत. आणि ह्या बाणवल्या तर त्याच्या पाठोपाठ खरं सुख हे त्याची आपणहून येणार आहे आणि गुरुकृपासुद्धा येणार आहे. म्हणजे आपणाला ह्या महान विभूतींची मदत आपणाला हवी असेल तर आपणाला शुद्ध मनाची, शुद्ध भावाची आणि श्रद्धेची जोपासना आपल्या अंगी करायची आहे. तर आपणाला हे सहज साध्य आहे. आज आता पुढचा आपण मुद्दा बघूया ह्याच प्रकरणामध्ये की ध्यान आणि ज्ञान हे 2 मुद्दे आपले काल राहिले होते. तर ते आपण वाचू. ध्यान. आजचा मुद्दा आहे की ध्यान. श्री गुरुदेव भक्तांना ध्यान करण्यास सांगत आध्यात्मिक साधनेबद्दल लोकांनी प्रश्न विचारले की गुरुदेव म्हणत, जास्त कशाला बोलावे, ध्यान करा. आध्यात्मिक साधनेबद्दल लोकांनी प्रश्न विचारले की गुरुदेव म्हणत, जास्त कशाला बोलावे, ध्यान करा. ध्यानाद्वारे सर्व काही प्राप्त होईल. उपनिषदे व इतर शास्त्रीय ग्रंथांमध्ये सांगितले आहे की देव हृदयात वास करतो. तेव्हा तुमच्या अंतरीच त्याचा शोध का घेऊ नये, जागोजागी का भटकावे, हृदयस्थ परमेश्वराचा शोध न घेता तप का करावे. एका कवीने लिहिले आहे, हे साधका, तू मला कुठे शोधतो आहेस, मी तुझ्या सोबतच आहे. मी मंदिरात किंवा मशिदीत, काशी किंवा कैलास पर्वतावर सापडणार नाही. पुढे सांगतात, भगवद्गीतेत म्हटले आहे, ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मात्मना. अर्थात काही लोक ध्यानाद्वारे आत्म्याचे अंतरात दर्शन घेतात. काही लोक ध्यानाद्वारे आत्म्याचे अंतरात दर्शन घेतात. आत्मा हा सूक्ष्मापेक्षाही अत्यंत सूक्ष्म आहे, तरीसुद्धा ध्यानाद्वारे त्याचे दर्शन करता येते. हे संपूर्ण जग ध्यानाचे स्वरूप आहे आणि माणूस त्याच्या भावानुसार या जगाला पाहतो. इतरांबद्दल, जगाबद्दल आणि देवाबद्दलची आपली समज ही आपल्या वृत्तीने आणि भावाने निर्धारित होते. आता इथं खूप सुंदर सांगितलेलं आहे की ध्यान की आध्यात्मिक साधनेबद्दल अनेक सर्वांनाच उत्सुकता असते की आपण काय केलं पाहिजे. तर ते सांगतायत की अधिक कशाला बोलावं, ध्यान करावं. काहीच बोलण्याची आवश्यकता नाही, ध्यान करावं. आणि ध्यान करावं यानंतर लगेचच ते पुढचं स्पष्ट करत आहेत की हे ध्यान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे. तर ध्यान करायचं आहे तर ध्यान करावं म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर
भगवंताला बाहेर का शोधावं, तर आपल्या अंतरी असलेल्या अंतरात्म्याचं ध्यान करणं हे पण सांगितलेलं आहे. म्हणजे कुठं ध्यान करावं हेही सांगितलं आहे आणि कशाचं ध्यान करावं आपणाला हे सांगत आहेत. त्याच्यामुळे बाहेर कुठेही जास्त न भटकता, काही न करता आपल्याच अंतरी असलेल्या आत्म्याचं आपणाला ध्यान करायचं आहे. आणि त्यासाठी भगवद्गीतेतला श्लोक पण ते सांगतायत, की आत्मा सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आहे, तरीसुद्धा ध्यानाद्वारे त्याचे दर्शन घेता येते. आणि काही लोक ध्यानाद्वारे आत्म्याचे अंतरात दर्शन घेतात. आता आपण चितशक्ती विलासमध्ये बाबा मुक्तानंदांनी कसं आत्मा साक्षात्कार करून घेतला ध्यानाच्या माध्यमातनं, आपल्याच अंतरी असलेलं आत्मतत्व त्यांना नीलबिंदूच्या नीलपुरुषाच्या रूपामध्ये दिसलेलं आहे, पूर्ण ऊर्जेचं शरीर. आणि हाच आत्मा हाच नीलबिंदू की हा नीलपुरुष तो कसा व्यापक झाला आणि विश्वरूप दर्शन त्यांना आपल्याच आत्म्यामध्ये दिसलेलं आहे. तर संपूर्ण ब्रह्मांड त्या आपल्याच आत्म्यामध्ये सामावलेलं हा साक्षात्कार आणि हे प्रत्यक्ष डोळ्यांनी त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे ध्यान कुठे करायचे तर आपल्याच अंतरी वसलेल्या त्या शक्तीचं, की जी भगवंताची शक्ती आहे आणि ती आपल्या अंतरी आत्म्याच्या रूपात वास करते, तिचं ध्यान करायचं आहे. हे इथे स्पष्ट सांगितलं आहे. तर पुढे ते सांगतात की हे संपूर्ण जग ध्यानाचे स्वरूप आहे आणि माणूस त्याच्या भावानुसार या जगाला पाहतो. इतरांबद्दल, जगाबद्दल आणि देवाबद्दलची आपली समज ही आपल्या वृत्तीने आणि भावाने निर्धारित होते. माणूस ज्याचे ध्यान करतो तेच बनतो. श्री रामकृष्ण परमहंस हनुमान भाव धारण करून प्रभू रामाची उपासना करीत आणि त्यांच्या जीवनातील त्या काळात ते खरोखरच हनुमानासारखे दिसत असत. ध्यानाद्वारे मनुष्य तेच बनतो ज्याबद्दल त्याचे मन सतत विचार करीत राहते. म्हणजे साधक ज्या गोष्टीचे ध्यान करतो तीच तो बनतो. अशाच प्रकारे कीटकाचे भ्रमरात रूपांतर होते. भ्रमर कीटकाला मातीच्या कोशात बंद करून मग चारी बाजूंनी त्याला टोचत राहतो. कीटकाला भ्रमराची इतकी धास्ती बसलेली असते की तो सतत भ्रमराचाच विचार करीत राहतो आणि परिणामी तो भ्रमरच बनतो. अपरोक्ष अनुभूतीमध्ये म्हटले आहे, भावितम तीव्र वेगेन यद्वस्तु निश्चयात्मनः पुमांतस्तद्धि भवेत शीघ्रम नेयम भ्रमर कीटवत. अर्थात माणसाचे मन उत्कटतेने आणि दृढ निश्चयाने ज्या गोष्टीचे मनन करते तीच गोष्ट तो बनतो. कीटकाचे भ्रमरात होणारे रूपांतर या उदाहरणाद्वारे हे समजून घेता येईल. खूप महत्त्वाची गोष्ट आहे की माणसाचे मन उत्कटतेने आणि दृढ निश्चयाने ज्या गोष्टीचे मनन करते तीच गोष्ट तो बनतो. कीटकाचे भ्रमरात होणारे रूपांतर या उदाहरणाने हे समजून घेता येईल. असेच जर असेल तर परमेश्वराचे ध्यान करून परमेश्वरच होण्यात अशक्य असे काय आहे. अगदी त्याच प्रकारे साधक गुरुचिंतनाद्वारे गुरुसारखाच होऊन जातो. मनातील विचार तरंगांना पूर्णपणे शांत करणे म्हणजेच ध्यान होय. मनाला स्थिर करणे हेच ध्यानाचे लक्ष्य आहे. संसारातील सगळी दुःखे मनाच्या चंचलतेमुळेच असतात. मनाच्या विचारमुक्त स्थितीतच परमानंद सामावलेला आहे. पण मनाला विचारमुक्त करणे तितकेसे सोपे नाही. मनाला सतत कोणत्या ना कोणत्या विचाराचा आधार हवा असतो. म्हणून आत्म्यामध्ये प्रतिष्ठित होण्याकरिता काही काळासाठी बाह्य आलंबनाची आवश्यकता असते. मनुष्य विचाराच्या मदतीनेच विचाराच्या पलीकडे जातो. योगसूत्रात ऋषी पतंजलीचे एक सूत्र आहे ज्यामध्ये ते म्हणतात, वीतराग विषयम वा चित्तम. अर्थात अशा महात्म्यावर मन एकाग्र करा जे आसक्तीपासून मुक्त झालेले आहेत. पूर्णत्व प्राप्त झालेले संत अशा प्रकारचे महात्मा असतात. अशा महात्म्यांचा आश्रय घेतल्याने जन्मजन्मांतरीच्या वासना नष्ट होतात, वैराग्य येते आणि हृदयात आत्मानंदाचा उदय होतो. म्हणून श्री नित्यानंदांचे स्मरण करीत राहा. तुम्हाला तुमच्या अंतरी शाश्वत आनंद, नित्यानंद स्फुरत असल्याची अनुभूती होईल.
असं अशा रीतीने ध्यानाच्या संदर्भात हे संक्षिप्तात त्यांनी सांगितलेलं आहे की ते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्यान हे संपूर्ण जग हे ध्यानाचे स्वरूप आहे. संपूर्ण जग हे ध्यानाचे स्वरूप आहे आणि प्रत्येक व्यक्ती जे आहे ह्या जगाकडे ज्या पाहते किंवा एकमेकांकडे आपण पाहतो किंवा एखाद्या परिस्थितीकडे आपण पाहतो, तर आपल्या क्षमतेनुसार पाहतो आपण ते, की आपण कोणता विचार केलेला आहे, आपल्या मनात कोणते भाव आहेत, आपले अनुभव काय आहेत, त्यानुसार आपण ह्या जगाकडे पाहत असतो. हे महत्त्वाचे आणि त्यानुसार आपल्याला हे जग दिसत असतं. हे सांगितलेलं आहे की इथे आणि हे ह्यासाठी सांगितलं आहे की माणूस ज्याचं ध्यान करतो, ज्याचे सतत त्याच्या भावनेमध्ये जे असतं, त्याच्या विचारामध्ये जे असतं आणि त्याचं तो ध्यान करतो आणि तसा तो बनतो, ह्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण जगाला जर बघू की हे भगवंताची सृष्टी आहे, त्याने निर्माण केलेली आहे, त्याचं तत्व माझ्या आतमध्ये आहे आणि ते सर्वांमध्ये आहे. तर आणि प्रत्येक घटना, प्रत्येक परिस्थिती ही त्या भगवंताने जे नियम रचलेले आहेत विश्वाचे, त्या नियमानुसार होतात. म्हणजे जरी माझ्या कर्मानुसार होत असेल तरी कर्माचा नियम हा भगवंतानेच रचलेला आहे. तो सृष्टीचा नियम आहे आणि नियम म्हणजेच भगवंत आहे, की त्यामुळे माझ्या जीवनात जे काही माझ्याकडून कर्म घडतायत किंवा तर ते सुद्धा त्या नियमाच्या नुसार आहेत आणि त्यात सुद्धा ईश्वरीय तत्व सामावलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक जर आपले हे विचार असतील, हे भाव असतील, तर आपण बाहेर बघताना सुद्धा सतत त्याच चिंतनात असू की मी कोण आहे, मला दिसणारे समोरचे जे सर्व काही वस्तू, व्यक्ती दिसत आहेत, तर ते कोण आहेत आणि ज्या घटना घडत आहेत त्याच्याकडे माझा दृष्टिकोन कसा पाहिजे, तर ह्यातून भगवंताची काय इच्छा आहे, मी काय शिकलं पाहिजे किंवा हे भगवंताच्या नियमानुसार घडतंय त्यामुळे मला ते स्वीकारलं पण पाहिजे. तर हे आपल्याला हीच दृष्टी सतत होते, तर आपण तसेच होणार. आणि जर आपण ही दृष्टी नसेल तर म्हणजे त्याच्याऐवजी जर दुसरी दृष्टी असेल तर आपण तसे बनणार आहोत. तर इथे जे आपण ध्यान करू, जो विचार आपण सतत करत असतो, त्या विचारानुसार आपल्या भावना तयार होत असतात आणि त्या भावनेनुसार आपली श्रद्धा पक्की होत असते आणि त्यानुसार आपण ते बनतो. हे इथे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला सर्वश्रेष्ठ बनायचं असेल तर ह्या मानवामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे आपले संत आहेत. म्हणून जर आपल्याला जर आपलं रोल मॉडेल बघायचं असेल, आदर्श आपल्याला आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं असेल, तर ते त्या संतांचं आहे की संत ह्या सृष्टीमध्ये राहून ते कसे त्यांनी पूर्णत्व गाठलं. तर आपण संतांकडे आपली नजर ठेवू, त्यांचं आपण ध्यान करू. ध्यान म्हणजे आपल्याला जेव्हा त्यांच्या स्मरणात राहू की ते कसे वागतात, ते कसे आचरण करतात, त्यांनी कसं पूर्णत्व साध्य केलं, हे जर चिंतन आपल्या मनामध्ये असेल तर आपण एक ना एक दिवस, ह्या जन्मात नाही तर पुढच्या थोड्या काही जन्मानंतर नक्कीच ते होऊ शकतो, आपणही पूर्णत्व गाठू शकतो. ह्यासाठी पतंजली योगसूत्रामध्ये त्यांनी सांगितलंय की ध्यान अशा महात्म्यावर मन एकाग्र करावे की जो आसक्तीपासून मुक्त झालेला आहे, जो पूर्णत्व प्राप्त केलेला आहे. कारण मनाला एकाग्र करण्यासाठी मनाला विचारांची किंवा काहीतरी गोष्ट देण्याची गरज पडते आणि त्या गोष्टीचा आधार दिला की मन त्याच्या पलीकडे जातं, मनाच्या पलीकडे जातं आणि मनाच्या पलीकडे असलेलं म्हणजे मनाचं मनपण जे आहे ते निघून पूर्ण चैतन्ययुक्त होतं आणि ते भगवंत आपल्या अंतरात्म्याशी म्हणजे आपल्या आतमध्ये असलेल्या भगवत तत्वाशी जोडलं जातं. म्हणून काही गोष्टीचं आलंबन देणं किंवा मदत घेणं गरजेचं आहे. मग ते नाम असू शकतं, आपल्या सद्गुरूंचा फोटो असू शकतो, त्यांचं स्वरूप असू शकतं. तर ह्यानुसार आपण पहिली सुरुवात होईल आणि मग नंतर आपण आतमध्ये एकाग्र होत जातो. तर हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढे ते सांगतात की ज्ञान हा मुद्दा. ध्यानाच्या आदेशाबरोबरच भगवान नित्यानंद ज्ञानाच्या महत्त्वावरही भर देतात. ध्यानाच्या आदेशाबरोबरच भगवान नित्यानंद ज्ञानाच्या महत्त्वावरही भर देत ते एक महान वेदांत प्रेमी होते
आणि अद्वैत चैतन्याचे पूर्ण प्रकट रूप होते। ते एक महान वेदांत प्रेमी होते आणि अद्वैत चैतन्याचे पूर्ण प्रकट रूप होते। वेदांत त्यांच्यात क्रियाशील होता। त्यांचा अद्वैत बोध त्यांच्या कृतीमध्ये दिसून येत असे। श्री गुरुदेव म्हणत की प्रत्येक वस्तूमध्ये आनंदपूर्ण चैतन्यच व्यापलेले आहे। जड असो वा चेतन, सगळ्यामध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे। मनुष्य देहात तो अंतरात्म्याच्या रूपात वास करतो। तो नेत्रांचा प्रकाश बनला आहे आणि तोच सर्व काही प्रकाशित करतो। हातापायांना तोच चालवितो, तोच कानांना ऐकण्याची शक्ती देतो, शरीरामध्ये प्राणाचा संचार तोच करवितो, सर्व इंद्रियांना तोच क्रियाशील बनवितो। तोच परमेश्वर स्वतःचे एकत्व कधीही न गमावता अवघ्या विश्वाला पूर्णपणे व्यापतो। आता इथे सांगतात की श्री गुरुदेव म्हणत की प्रत्येक वस्तूमध्ये आनंदपूर्ण चैतन्यच व्यापलेले आहे। जड असो वा चेतन, सगळ्यामध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे। जड म्हणजे सजीव आणि निर्जीव, ह्या सगळ्यामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे आणि सगळ्यामध्ये चैतन्य आहे, ही त्यांची दृष्टी होती। आणि ह्यालाच अद्वैत म्हणतात की सर्वत्र एकच तत्व आहे। एकाच तत्वाने नटलेली ही सर्व सृष्टी आहे, ज्यामध्ये विविध आकार आपल्याला दिसतात। हा अद्वैत सिद्धांत आहे आणि ते पूर्णतः प्रत्येक क्षणाला अद्वैतामध्ये जगले आहेत। पुढे ते सांगतात सर्व इंद्रियांना तोच क्रियाशील बनवतो। तोच परमेश्वर स्वतःचे एकत्व कधीही न गमावता अवघ्या विश्वाला पूर्णपणे व्यापतो। श्री गुरुदेव साधकांना प्रवृत्त करीत की त्यांनी ध्यान आणि ज्ञानाद्वारे या जगतात दिसणाऱ्या भिन्नतेला भेदून मूलभूत सत्यापर्यंत पोहोचावे आणि अंतरी तसेच बाहेर देखील परब्रह्माचे दर्शन करावे। काय सांगतायत ते की श्री गुरुदेव साधकांना प्रवृत्त करीत की त्यांनी ध्यान आणि ज्ञानाद्वारे या जगतात दिसणाऱ्या भिन्नतेला भेदून मूलभूत सत्यापर्यंत पोहोचावे आणि अंतरी तसेच बाहेर देखील परब्रह्माचे दर्शन करावे। त्या परब्रह्माच्या रूपात तुम्हाला स्वतःच्याच आत्म्याचे दर्शन घडेल। आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखा। तुम्ही तेच परब्रह्म आहात, तुम्ही तेच परमनित्यानंद आहात। ज्यांच्या लीलेद्वारे या जगात, या विश्वात तुम्हाला आनंदाची अनुभूती होते। त्या परब्रह्माच्या रूपात तुम्हाला स्वतःच्याच आत्म्याचे दर्शन घडेल। आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखा। तुम्ही तेच परब्रह्म आहात, तुम्ही तेच परमनित्यानंद आहात। ज्यांच्या लीलेद्वारे या विश्वात तुम्हाला आनंदाची अनुभूती होते। आता इथे त्यांनी ज्ञानाला पण महत्त्व सांगितलंय। ध्यान जितकं महत्त्वाचं तितकंच ज्ञानही महत्त्वाचं आहे। ध्यान आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर आपण आपल्याच अंतरी असलेल्या भगवत तत्वाला अनुभवू शकतो आणि जे आपल्या अंतरी भगवत तत्व आहे तेच बाहेरही आहे, हे आपण पाहू शकतो। यासाठी त्यांनी ध्यानाला आणि ज्ञानाला महत्त्व दिलेलं आहे। आता आपल्याला हे ज्ञानच नसेल, आपण स्वतःला केवळ साधारण मनुष्य समजत असू, हा माझा आत्मा म्हणजे मर्यादित आहे किंवा असंच आपण समजू, तर आपण ते अनुभवू नाही शकणार। तर आपण जेव्हा ज्ञानही आपल्याला असेल तेव्हा आपण त्या ज्ञानाच्या आधारे जे ध्यान करू आणि ध्यानाच्या आधारे ज्ञान वाढणार आहे, ज्ञानाच्या आधारे ध्यान चांगलं होणार आहे, असं हे दोघं एकमेकांवरती परस्पर अवलंबून आहेत। की एक मूलभूत आपल्याला काही तत्व माहीत असणं गरजेचं असतं की ती आपली थिअरी झाली, ती आपलं एक माहिती झाली आणि जेव्हा ध्यान करतो तेव्हा ते आपलं प्रात्यक्षिक झालं, ते प्रॅक्टिकल आहे। आणि जेव्हा आपण ध्यान करू तेव्हा आपण जे काही मूलभूत सिद्धांत शिकलोय, मूलभूत विचार ह्या सृष्टीचे भगवंताच्या संदर्भातले, आपल्या संदर्भातले आणि विश्वाच्या संदर्भातले शिकलोय, हे मूलभूत शिकणं म्हणजेच ज्ञान आहे। आणि हे ज्ञान आपण जेव्हा घेतो आणि त्या शिदोरीने आपण जेव्हा ध्यान करायला लागतो तेव्हा त्या ध्यानामध्ये हे जे आपण ज्ञान शिकलोय
त्याची अनुभूती येऊ लागते आणि तेव्हा वाटतं नाही हे जे म्हणतायत ते बरोबर आहे. त्यामुळे बाबा मुक्तानंद पण सांगतात, की आपल्या संतांनी जे लिहून ठेवलंय किंवा ऋषीमुनींनी जे लिहून ठेवलंय ते पूर्ण सत्य आहे. कारण त्यांनी ते अनुभवलं ध्यानाच्या माध्यमातनं. त्यामुळे ते हवेतच किंवा मानलेल्या गोष्टी नाहीयेत. मनाच्या पातळीवरती मानलेल्या गोष्टी नाहीयेत. तर ह्या प्रत्यक्ष त्यांनी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे ते प्रात्यक्षिक करणं म्हणजे ध्यान आहे. अध्यात्माचं प्रात्यक्षिक म्हणजे ध्यान आहे. आणि ध्यान जेव्हा आपण करतो, तेव्हा जे ज्ञान मिळालेलं असतं, त्याची आपल्याला एक अनुभूती येते आणि मग ती आपली आत्म्याची असेट होते. ती आपली आत्म्याची संपत्ती होते. ती आपला तो अ, आपली ती संपत्ती होते. आणि नाहीतर तोपर्यंत ते मग केवळ माहिती आहे, अशा पद्धतीने ते होतं. तर इथे आपणाला अ, असे महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत, की उपदेशामध्ये शुद्ध मन, शुद्ध भाव आणि श्रद्धा आणि त्यानंतर ध्यान आणि ज्ञान हे 5 महत्त्वाचे मुख्य उपदेश आपल्याला सांगितलेत. आता इथे जर आपण पाहिलं एक थोडासा विचार केला, की शुद्ध मन. आता शुद्ध मनाचं काम काही विचार करणं हे मनाचं काम आहे किंवा मनाच्या मन अ, विचारांनी मन तयार होतं किंवा विचार करणं हे मनाचं काम आहे. तर जेव्हा आपले विचार हे सत्विचार असतात, सुविचार असतात, सत्य विचार असतात, अ, त्यावेळेला अ, आपली आपली वृत्ती किंवा आपल्या मनामध्ये चांगलं कर्म करण्याची आपणहून वृत्ती होत असते. सत्कर्म करण्याचीच वृत्ती होत असते आणि त्या विचारांशी म्हणजे त्या विचारांशी जे जोडलेले आहेत साधक किंवा नाती ती आपल्याला करायला आवडतात. म्हणजे आपला संग पण त्याच सत्विचारांचाच होतो आणि त्यामुळे कर्मसुद्धा ती होतात आणि म्हणजे चांगला विचार असेल तर आपली कर्म आपणहूनच ती चांगली होणार आहेत आणि जेव्हा चांगली कर्म होतात, तर त्यावेळेला मन अजून शुद्ध होत जातं आणि त्या शुद्ध मनामध्ये ज्ञान ग्रहण करण्याची सत्य ज्ञान तिथे होतं, आत्मज्ञान तिथे होतं आणि आत्मज्ञान तिथं झाल्यानंतर मग आपण कर्मबंधनातून मुक्त व्हायला सुरुवात होते. आपण जे बांधून ठेवलेलं आहे स्वतःला तर ते स्वतःच आपण मानलेलं आहे, तर ते मुक्त हळू होत जातो. तर ही संगती आहे की त्यामुळे शुद्ध मन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शुद्ध मनासाठी शुद्ध विचार महत्त्वाचे आहेत आणि ते विचार आपल्याला त्या विचारांचं बीज आपल्याला पेरावं लागतं आणि त्या विचारांचं बीज जर आपण पेरलं, तर शुद्ध मन जे विचार करतं, त्यानुसार आपली भावना पण तयार होत असतात. त्यानुसार आपल्या भावना तयार होत असतात आणि भावना जितकी मजबूत होत जाईल, तितकी आपली श्रद्धा पण मजबूत होत जाते. तर हे सगळं एकमेकांवर अवलंबून आहे, की शुद्ध मन असेल, तर शुद्ध भाव निर्माण होणार आहे आणि शुद्ध भाव जेव्हा निर्माण होतात, तेव्हा आपली श्रद्धा आपणहून दृढ आणि पक्की होते. जर आता आपण विचार केला, तर आत्तापर्यंत आपण चित्तशक्ती विलास पासून जे शिकत आलोय आणि माऊलींनी पण आपणाला पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जे शिकवलेलं आहे आणि चित्तशक्ती विलास त्यानंतर भगवान नित्यानंदांचं आपण वाचलेलं चरित्र, त्यानंतर आत्ता जे वाचतोय, हे आपण असं समजू शकतो, की माऊलींनी जे 18 अध्याय सांगितलेत, पूर्णतः ज्ञानेश्वरी, की ती ज्ञानेश्वरी ही पूर्ण थिअरी झाली आपली आणि हे जे चित्तशक्ती विलास आणि बाबा मुक्तानंद आणि भगवान नित्यानंदांचा आपणाला अभ्यास करायला मिळतो, हे प्रॅक्टिकल झालं, की यांनी प्रत्यक्षात काय अनुभवलं, की जे आपल्या संतांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये मांडलेलं आहे, तर हे प्रॅक्टिकली त्यांनी अनुभवलं हे आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. आणि ह्या सगळ्यातनं आपल्याला एक लक्षात येतंय, की आपल्या अंतरी आपल्याला आत्तापर्यंत हे पूर्ण पक्कं झालंय, की मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. तर मी एक चैतन तत्व आहे. तर मी एक आत्मतत्व आहे. पण तिथे सुद्धा आपल्याला वाटतं माझा आत्मा, तिथे पण वाटतं माझा आत्मा. म्हणजे तिथे पण आला मी आला. तिथे पण मी आला. तर आपल्या संतांनी तो मी पण टाकला, काढून टाकला, की तो मी पण तो भगवंत आहे. ही समदृष्टी झाली.
हा अद्वैत झाला. इथे माझा आत्मा पण गेला. इथे माझा गेला, इथे आत्मा, इथे माझा नाही, इथे तोच. ही खूप मोठी दृष्टी आहे, प्रचंड मोठी दृष्टी आहे. त्यामुळे इथे तोच, आणि इथे जर तोच आहे तर साहजिकच आहे, जेव्हा माझ्या मनात छोटे विचार येतील तेव्हा ते येणार नाहीत. हळूहळू हळू करत आता जर तोच आहे माझ्या आतमध्ये बसलेला, माझा आत्मा म्हटल्यानंतर मानवाचा आत्मा, मग थोडेफार लूज विचार केले तरी चालतील. असेच आपण जन्मजन्म करत आलोय. थोडेफार मर्यादित विचार, संकुचित मन, काही जणांवरतीच प्रेम, अ, हेच करत आलोय. काही जणांवरतीच प्रेम करत आलोय, म्हणून संकुचित विचार करत आलोय. त्याच्यातच अडकलोय. आपल्याच देहावरती मी माझं ह्याच्यावरतीच प्रेम केलं. आणि अध्यात्मात पण जेव्हा येतो तेव्हा असं वाटतं माझा हात, आपल्याला कळतं मी शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, हे माझे नातेवाईक पण, ते पण माझे, त्यातनं पण मी मोकळं झालं पाहिजे. पण शेवटी परत येतो माझा आत्मा. तिथे तरी तो अडकतोच. तिथे पण माझा आला, मी माझं आलं. तर तिथे आपल्या संतांनी खूप मोठी युक्ती केली आणि ऋषीमुनींनी ते अनुभवले प्रत्यक्षात, की हे मी म्हणजे ते आहे. तर आपण जेव्हा मी म्हणजे माझ्या अंतरी ते भगवंताचं तत्व आहे, तेव्हा आपले छोटे छोटे विचार सगळे आपणहून गळून पडतात. आपलं मन आपणहून शुद्ध व्हायला आणि व्यापक व्हायला सुरुवात होते. आणि मग आपले भाव पण तसेच पक्के होतात, की माझ्यामध्ये ते तत्व आहे, की जे तत्व सच्चिदानंद आहे, की जे तत्व कायम अ, आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. तर ते असं सर्वश्रेष्ठ तत्व माझ्या आतमध्ये आहे. तर ते भाव पण दृढ होतात आणि त्याच भावाने आपण बाहेर पण बघतो. त्याच्यामुळे आपलं जे प्रेम आहे, ते प्रेम पण व्यापक होतं आणि जेव्हा प्रेम व्यापक होतं, तेव्हाच भाव व्यापक होऊ शकतो. प्रेम जोपर्यंत मर्यादित आहे, संकुचित आहे, तोपर्यंत भाव शुद्ध नाही होऊ शकत. प्रेम जेव्हा व्यापक होतं, तेव्हाच आपल्याला आनंद आणि ज्ञान हे येतं. नाहीतर तोपर्यंत ज्ञान पण पूर्ण नाही येऊ शकत, आनंद पण पूर्ण नाही येऊ शकत. म्हणून प्रेमसाधना खास बाबा मुक्तानंदांनी एवढी आपल्याला समजवली. तर त्याच वेळेला भाव शुद्ध होऊ शकतात आणि त्यानंतर हे भाव शुद्ध झाल्यानंतर मग श्रद्धा मजबूत होते, की माझ्या अंतरी ते तत्व आहे. तर मी त्या अंतरी असलेली जी माझ्या अंतरी आहे, ती शक्ती भगवंताची आहे, ते तत्व त्याचं आहे. मग त्या शक्तीला अशक्य असं काही नाहीये. तर त्या शक्तीला अशक्य काही नाहीये. तर त्यामुळे आपण जर चिंतन केलं, की मला एखादी गोष्ट माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा मला माझ्या जीवनासाठी मला जे काही संकल्प करायचे, जे शुद्ध संकल्प असतील, तर त्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं तर आणि श्रद्धा ठेवली, तर आपण सर्व काही साध्य करू शकतो. तर हे अशा पद्धतीने आहे आणि त्यासाठी मग ध्यान महत्वाचं आहे, ज्ञान महत्वाचं आहे, योग्य ज्ञान असणं पण महत्वाचं आहे. जर आपण स्वतःला केवळ मानव समजलो आणि आणि माझ्यामध्ये मी स्वतःला साधारण आत्मा समजली, तर आपण साधारणच भाव निर्माण होतील आपल्यामध्ये आणि आपण ध्यान पण तेच करू आणि मर्यादितच आपली प्रगती होऊ शकते. पण आपल्या संतांनी स्वतःलाही साधारण समजलं नाही. त्यांच्या गुरूंना पण त्यांनी साक्षात परब्रह्म समजलंय म्हणण्यापेक्षा ते तेच झाले होते आणि त्यांनी आपल्या गुरूंना पण ते परमात्माच आहेत, मीही तेच आहे आणि तसं त्यांनी साधना केली, तसं त्यांनी ध्यान केलं आणि ते तसे झाले. तर हे सगळं खूप मोठं 5च गोष्टींमध्ये, की शुद्ध मन, शुद्ध भाव, देवावर श्रद्धा आणि ध्यान आणि ज्ञान, हे 5 गोष्टी आहेत, की ज्या आपल्याच अंतरी आहेत आणि ते आपण साध्य केलं, तर आपण खूप छान प्रगती करू शकतो. खूप मोठी प्रगती करू शकतो. ह्यातले प्रत्येक हे 5 खांब आहेत पूर्णतः. तर त्यानुसार आपण सखोल समजून आपण जर छोटी-छोटी पावलं टाकली आणि आत्मपरीक्षण केलं, तर आपण नक्कीच कमी वेळामध्ये खूप चांगली प्रगती नक्की करू शकतो. तर अशा पद्धतीने इथे त्यांनी उपदेश हे प्रकरण पूर्ण झाले, गुरुदेवांचे उपदेश.
आता पुढचा भाग 2 सुरू होतोय. अ, दुसरा खंड सुरू होतोय ह्या पुस्तकातला.